आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आणि नागपूरच्या थंडीत एक गरमागरम राजकीय विषय चर्चेला आलाय। हा विषय आहे भास्कर जाधव की आदित्य ठाकरे। त्याचं झालं असं की भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटानं पुढे केलं। गेल्या वेळच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाच्या वतीनं एक पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलं, ज्यामध्ये भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद द्या अशा स्वरूपाची विनंती करण्यात आलेली होती। मात्र आज अचानक अशी चर्चा सुरू झाली की भास्कर जाधवांना डावलून आदित्य ठाकरेंना विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार आहे। यामागची नेमकी कारणं काय याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। एका रात्रीत नेमकं असं काय घडलं आपण पाहूया त्या सविस्तर रिपोर्टमध्ये। आदित्य ठाकरे होणार विरोधी पक्षनेते, भास्कर जाधवांच्या ऐवजी आदित्य ठाकरेंची वर्णी। अधिवेशनाच्या आदल्या रात्री कसा फिरला गेम। दिवा जेव्हा तेवत असतो तेव्हाच त्यात तूप टाकलं पाहिजे। दिवा विझल्यानंतर त्यात तूप टाकून उपयोग नसतो। माणसाची कदर ही हातात वेळ असताना केली पाहिजे। वेळ निघून गेल्यावर हळहळ व्यक्त करून उपयोग नसतो। भास्कर जाधवांनी जूनमध्ये हे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं। विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्यानं भास्कर जाधव नाराज होते आणि त्या नाराजीतूनच जाधवांनी हे स्टेटस ठेवलं होतं। आता तशीच वेळ पुन्हा येणार की काय अशी चर्चा आहे, कारण भास्कर जाधवांऐवजी आता आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेते करायला उद्धव ठाकरे आग्रही असल्याची माहिती समोर येते आहे। त्यावर भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे हे दोघे काय म्हणालेत तेही पहा। विरोधी पक्ष नेतेपदासाठी आता आदित्य ठाकरे यांचं नावची चर्चा सुरू आहे, काय तथ्य याच्यामध्ये? मला वाटतं मी अशी बातमी कुठली बघितलेली नाही, वाचलेली नाही, ऐकलेली नाही। मला वाटतं मी अशी बातमी कुठली बघितलेली नाही, वाचलेली नाही, ऐकलेली नाही। विरोधी पक्ष नेतेपदासाठी काही नाही ही बातमी पेरलेली आहे, ते सोडून द्या, अफवांवर विश्वास ठेवू नका। काही नाही ही बातमी पेरलेली आहे, ते सोडून द्या, अफवांवर विश्वास ठेवू नका। गेल्या अधिवेशनापर्यंत भास्कर जाधवांचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्क ठरलं होतं। तसं पत्रही भास्कर जाधवांना देण्यात आलं होतं। मात्र अचानक आदित्य ठाकरेंचं नाव पुढे आलंय। आदित्य ठाकरे याला अफवा म्हणत असले तरी यामागे ठाकरेंची काही गणितं असल्याची चर्चा आहे। खरं तर मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळीच विरोधी पक्षनेतेपदासाठी पत्र देण्यात येणार होतं, पण त्यावेळी महाविकास आघाडीमध्ये यावरून मतभेद होते। उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज सादर केला तो गेल्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी। त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून भास्कर जाधवांच्या नावाचं पत्र देण्यात आलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात पक्षाला ताकद देण्यासाठी त्यावेळी भास्कर जाधवांचं नाव पक्क करण्यात आलं होतं। भास्कर जाधव आक्रमक आहेत, त्यांच्या आक्रमकतेमुळे आदित्य ठाकरेंचं पक्षातलं महत्त्व कमी होईल की काय अशी चर्चा सुरू झाली होती। आता आदित्य ठाकरेंना हे पद मिळावं यासाठी खुद्द उद्धव ठाकरे प्रयत्न करतायत अशी माहिती आहे। आदित्य ठाकरेंकडे गटनेतेपद आहे, त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं। आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद मिळालं तर ते आक्रमक पद्धतीनं प्रचार करतील आणि त्यांना अनुभव येईल असं त्यामागचं ठाकरेंचं गणित आहे। ह्याच्यामध्ये मला काय नवीन आहे असं वाटत नाही। जाधव साहेबांमध्ये असलेली आक्रमकता आणि ती आक्रमकता स्वतःच्या पक्षावर येऊ नये म्हणून केलेली ॲडजस्टमेंट आणि म्हणून जाधव साहेबांना दिलेलं पत्र हे आता जर बदलणार असतील हा त्यांचा स्थायी भाव आहे आणि हे खरं भास्कर जाधव साहेबांनी ओळखायला पाहिजे होतं। पण विरोधी पक्षनेता दिला जाणार आहे का याच्यात? कारण का तुम्ही नियम सांगताय, भास्कर जाधव असं म्हणतायत की अशा पद्धतीचा कुठला नियमच नाही आहे। जर दिल्लीत 3 आमदार असताना विरोधी पक्षनेता दिला जाऊ शकतो, तर महाराष्ट्रात ही का होऊ शकत नाही? हे सगळे अधिकार विधान परिषदेतले सभापतींना आहेत आणि विधानसभेतले हे अध्यक्षांना आहे, ते जाधव साहेबांना देखील माहिती आहे। त्याच्यामुळं विरोधी पक्षनेत्याबद्दलचे काय राजकारण केलं जातं ही एक स्ट्रॅटेजी आहे या विधानसभेच्या अधिवेशनाची आणि ते फॉलो करतात। विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांना डावलून आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर शिंदे गटानं 2019च्या इतिहासाची आठवण करून दिली आहे। 2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला, त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। त्यामुळेच लोकांशी खेळणं हा ठाकरेंचा गुणधर्म असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते म्हणतायत। म्हणजे हे 2019च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं की सरकार बनवताना
माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचा आहे आणि मुख्यमंत्री पदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं. त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्षनेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल. आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेता म्हणून नाव पुढे आलं तर तुम्हाला आवडेल? हो, ते एकनाथ शिंदे सारखाच प्रकार आहे हा. शिंदे साहेब मुख्यमंत्री बनणार पटकन उद्धव साहेब आले. तसंच आता भास्कर जाधव करतील आणि कधी आदित्य येईल सांगता येत नाही. म्हणजे भास्कर जाधव यांच्यासोबत खेळलं जाते. कारण खेळतात ते कुणाबरोबर खेळणं हा त्यांचा स्वभाव आहे, गुणधर्म आहे त्यांचा. ते कुणाशी तसंच वागतात आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायला कोण तयार नाही. म्हणून महाविकास आघाडी जी फुटली ना ती हे अशामुळेच फुटलेली आहे आणि ती आता कायम तुम्हाला तो सभागृहात दिसेल ती एक राहणार नाही. ठाकरे किंवा आदित्य ठाकरे एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही. आदित्य ठाकरेंच्या विरोधी पक्षनेतेपदाची चर्चा सुरू असतानाच भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याचंही बोललं जात आहे. त्यातच भास्कर जाधव आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. हे दोन्ही नेते विधान भवनाच्या लॉबीमध्ये एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे भास्कर जाधवांच्या नाराजीची चर्चा अजूनच जोरात सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल असे लागले की ज्यामुळे विरोधी पक्षनेत्याचं त्रांगडं होऊन बसलंय. विधानसभेच्या एकूण 288 जागा, विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान जागा लागतात 10%. म्हणजेच विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाचे किमान 29 आमदार निवडून येणं गरजेचं आहे. विधानसभेत काँग्रेसचे आमदार 16, राष्ट्रवादीचे आमदार 10 आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत 20. एकही पक्ष 29 ही संख्या पूर्ण करत नसल्यानं विरोधी पक्षनेत्याची अजूनही निवड होऊ शकली नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक ती संख्या नसली तरी आम्ही विरोधी पक्षनेतेपद देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सत्तेवर येताच सांगितलं होतं. आता विरोधी पक्षनेता ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींचा असल्याचं सत्ताधारी सांगतायत. उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांच्या नावाचा अर्ज गेल्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी दिला होता. त्यानंतर आता भास्कर जाधवांच्या ऐवजी आदित्य ठाकरेंच्या नावाचा ट्विस्ट आलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे खरंच आदित्य ठाकरेंसाठी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकणार का आणि आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते होणार का आणि त्यानंतर भास्कर जाधवांचं काय होणार, या 3 प्रश्नांची उत्तरं या आठवड्याभरात मिळणार की हे अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्याशिवायच संपणार, या सगळ्याबाबत मोठी उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.